नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या-छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या ऑलमोस्ट सगळ्या क्लायंट स्टोरीज असतात. ओके. एखादा 2 एक्सपिरियन्स माझे स्वतःचे आहेत, की कसं हील केलं, कसं हँडल केलं वगैरे. आणि ते खूप थ्रिलिंग आहे. आय डोंट फील की भाई असा कोणी ॲस्ट्रोलॉजर असेल, की ज्याच्याकडे एवढे थ्रिलिंग एक्सपिरियन्स येत असतील. ठीक आहे. आय एम द चूजन बाय गॉड असं मला कधी-कधी फील होतं. सो सगळ्यात पहिला इन्सिडेंट आहे हा घाटकोपरचा. ठीक आहे. हं, हं. घाटकोपरमध्ये ना एक हॉस्पिटल आहे. तर तेव्हा माझी मॉम प्रेग्नेंट होती. सो माझा बर्थ तिथेच झालेला आहे. माझी आई मला म्हणत होती की यार म्हणजे असं गोस्ट स्टोरी डिस्कस करताना आम्ही बोलत होतो. ते असं असतं ना की तुझ्याकडे काय, माझ्याकडे काय. मग मम्मीसोबत मी असं डिस्कस करत होते. मम्मी मला म्हणाली की भाई तिकडे ना भयंकर आवाज येतात, तिथे भूत आहेत. म्हटलं काय फेकते? जी की मी स्वतः मम्मीला बोलली काय फेकते? ती बोलली नाही. ठीक आहे. ही ही गोष्ट खरी आहे. जेव्हा मी प्रेग्नेंट होते, तू होती, तेव्हा ना माझ्या बाजूच्या बेडची बाई वारली. आणि नंतर मग मला सारखी तीच दिसायची हो. प्रत्येक ठिकाणी. आणि रात्री काय व्हायचं, जर मी वॉक करायला गेले तर मला आवाज यायचे टेरेसवरून. म्हटलं बाई ठीक आहे, ठीक आहे. गोष्टी गोष्टीमध्ये म्हटलं ठीक आहे, जाऊ दे. त्याच्यानंतर माझ्या घरात एक मेड आली. ठीक आहे. आणि शी इज लाईक की शी इज 43 इयर्स ओल्ड. सो तिचा बॉयफ्रेंडही आहे, जो त्या हॉस्पिटलमध्ये डेड बॉडीज वगैरे घेऊन जातो. ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर आहे तो. ठीक आहे. सो ह्या लोकांचं काय सीन आहे की ह्या लोकांना घर नव्हतं पहिले, जेव्हा ती माझ्याकडे यायच्या आधी. तिला घर नव्हतं. सो ती काय करायची, तिच्या बॉयफ्रेंडसोबत हॉस्पिटलमध्ये राहायची. आणि पेशंट वगैरे असतात वॉर्ड्समध्ये एवढं काही चेक नाही करत. सो त्यांना सांगायचे, तिचा बॉयफ्रेंड म्हणायचा की हां ये हमारा पेशंट आहे. कोणाला पण रॅन्डम, हा ये हमारा पेशंट आहे. त्या माणसाला बाहेरून आणून कॉटन आहे तर काहीतरी सप्लाय करायचे आणि ते थांबून जायचे. रात्रभर तिथेच झोपायचे त्याच्या नावाखाली. ठीक आहे. बिकॉज त्यांना घर नव्हतं. बरोबर. सो त्या बाईची तिला नवरा नाही आहे. ठीक आहे. म्हणून तिचा बॉयफ्रेंड आहे. सो आणि ना तिचं तिच्या मुलीचं लग्न झालं नंतर आणि तिची मुलगी प्रेग्नेंट राहिली. आता त्यांच्याकडे पैसे नाही तर मग ते त्या हॉस्पिटलमध्येच गेले. ठीक आहे. सो तिथे गेल्यानंतर काय झालं की तिची मुलगी डिलिव्हरी वगैरे झाली. त्याच्यानंतर तिला ट्विन्स राहिल्या ॲक्च्युली. एक बेबी तिने चांगलं नॉर्मल डिलिव्हरी झाली तिची. सेकंड बेबी करताना तिला खूप प्रॉब्लेम आला. त्याच्यानंतर तिने काय केलं की बाई डॉक्टरांनी सांगितलं एवढे पैसे भरा, प्रायव्हेट क्लिनिकमध्ये घेऊन जा, पण नाही जमलं तिला. तर तिने खूप रिक्वेस्ट केली आणि तिथेच डिलिव्हरी करायला लावली. अशातच तिची मुलगी वारली त्या हॉस्पिटलमध्ये. बेबी पण पोटातच गेला. ठीक आहे. सो बेबी तर पोटातच वारला तिच्या. त्याच्यानंतर मग ती बाई खूप रडली वगैरे. मग आता तिला असं झालं की बाई मी काय करू, है ना. सो ती जी डेड बॉडी होती, तिचा बॉयफ्रेंड ॲम्ब्युलन्समधून घेऊन जात होता. घरी पोचवतात ना. सो डेड बॉडी उचलली, जे काय असेल प्रोसेस डॉक्टरनी करून दिलं. तेव्हा लाईक की हां तुम्ही आता डेड बॉडी घेऊन जाऊ शकता आणि हे करू शकता तुम्ही. घेऊन गेला. रस्त्यातच जाताना घाटकोपरमध्येच रस्त्याने जाताना, सो तिथून जाताना रस्त्यातच त्याची गाडी बंद पडली हायवेलाच. तो उतरला खाली. आजूबाजूला कोणच नाही, फक्त डेड बॉडी आणि तो. ठीक आहे. सो तो आला तर त्याला दिसलं की टायर पंक्चर झालं आहे. त्याने ते चेंज वगैरे केलं, पण त्याच्याकडे काही नव्हतं, तर त्यामुळे ते झालं नाही. मग त्याने फोन वगैरे केला की मेकॅनिक कोणी अवेलेबल असेल का, असं तसं. तर त्याचं लक्ष ना सर त्या खिडकीमध्ये गेलं. ती ॲम्ब्युलन्सच्या खिडकीवर गेलं तर तिथे ना कोणीतरी नॉक करत होतं. फक्त डेड बॉडी आहे आतमध्ये. त्याच्यानंतर तो घाबरला की हे काय. आणि ऑब्व्हियसली हे लोक ड्रिंक करून काम करतात बिकॉज त्यांना खूप भीती वाटते. सो हे जेवढे पोस्टमॉर्टम करणारे असतात किंवा हे ड्रायव्हर्स वगैरे असतात जे डेड बॉडीसोबत जातात येतात, ते लोक फुल्ली ड्रंक्ड असतात. ठीक आहे. सो त्याला वाटलं की यार मला हॅल्युसिनेशन होतं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी काही नाही केलं, रिस्पॉन्ड नाही केला. दुसरा मेकॅनिक यायला वेळ लागणार होता. सो तोपर्यंत तो थांबला तिथेच. आणि अचानक त्याने परत त्याचं लक्ष गेलं. त्याने टाळलं होतं खिडकीकडे बघायला. परत लक्ष गेलं तर जी मुलगी होती ती म्हणजे पूर्ण रक्त आहे बरं का. आणि ते बाळ तिच्या हातात आहे असं. अँड शी इज स्टेअरिंग ॲट हिम. अशी ती स्टेअर करते त्याला. असं रक्तावालं ते बाळ घेऊन ती त्याला स्टेअर करते.
म्हटलं भाई ये क्या सीन आहे. तो आम्हाला सगळं सांगत होता आल्यानंतर. तो खूप घाबरला. त्याने गाडी आणि डेड बॉडी तिथेच सोडली आणि तो पळून गेला. पळत सुटला तो लिटरली. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी ऑब्व्हियसली खूप हंगामा झाला. त्याला नोकरीवरून काढून टाकलं त्याने असं केल्यामुळे. डेड बॉडी घेऊन तिची जी आई होती ती आली, अंतिम संस्कार वगैरे ते जसं त्या प्रोसेसमध्ये ते करतात तसं झालं. त्यानंतर परत यांचं हेच झालं सुरू की बाई हॉस्पिटलमध्ये राहायचं आणि जे काही आहे खायचं प्यायचं बाहेर, परत हॉस्पिटलमध्ये राहायचं. ठीक आहे. असे भरपूर लोक राहते अजून पण हॉस्पिटलमध्ये. सो परत गेली ती राहायला. सो तिला ना भास व्हायचा की तिची मुलगी तिला आवाज देते रात्रीची. सो ती घाबरली 2-3 वेळा की काय सीन आहे. नंतर एका अमावास्येची रात्र होती. सो ती गेली आणि ना तिच्या मुलीने तिला आवाज दिला. ह्यावेळी तिने हिंमत केली आणि ती पुढे गेली चालत चालत. डिलिव्हरी वॉर्ड होता तिथे. सगळे बेबीज रडायला लागले एकत्र एकाच वेळी जोरात जोरात. ही फुल घाबरली. तिला मधोमध तिची मुलगी दिसली आणि ती तिला बोलतीये की आई तू मला कसं काय वाचवलं नाहीस, तू मला सोडलं कसं काय, बघ ना माझं बाळ रडतंय, ते मला म्हणतंय की त्याला यायचंय, मी केली माझी डिलिव्हरी स्वतःच. आणि अचानक काय माहिती सो ब्लॅकआउट झालं ती मुलगी आणि नंतर ती पोरगी सेम कंडिशन. ते बाळ असं रक्ताने माखलेलं आहे, तिचं पूर्ण आतड्या वगैरे फाटलेलं आहे, सगळं रक्त पडत आहे सगळीकडून, तिचा चेहरा एकदम विचित्र झाला आहे आणि ती ते रक्तवालं बाळ घेऊन उभी आहे की प्लीज याला कसं तरी वाचव. आणि ती बाई बेशुद्ध झाली. आणि त्याच्यानंतर मग ती तिच्या बॉयफ्रेंडला बोलली की इथे नाही राहू शकत आपण आता, कारण की मला सतत भास होत आहेत. त्यानंतर तरी त्यांना जागा नाही मिळत, भाडं जास्त आहे मुंबईमध्ये, रेंट जास्त आहे. सो परत तो त्यांनी कन्व्हिन्स केलं तिला कसं तरी, ठीक आहे की बाबा माझी तो नोकरी गेली आता इथेच आहे ना, आपण पेशंटचं नाव करून राहतो इथे, एवढं काय लक्षात नाही येते लोकांच्या, पण हळूहळू येईल, मग काय करायचं, आपण 1-2 दिवस जाऊ दे ना, मग मी करतो काहीतरी बंदोबस्त. ठीक आहे. परत त्यांचं सेम सुरू झालं. ठीक आहे. रात्रीची ती बाई पण दारू प्यायला लागली आता, बिकॉज तिला ब्रेनमध्ये प्रोसेस नाही होत्या गोष्टी. सो ती पिऊन झोपायची शांत. असं झालं, 1-2 आठवडे गेले. 1-2 दिवसात पण त्या माणसाने काय हल्लं नाही तिथून. तर वाटलं ठीक आहे नॉर्मल आहे आता. परत अमावस्येला हा सिनारिओ त्या बाईसोबत घडला. 15 दिवसानंतर अमावस्या येतेच. सो परत सिनारिओ तिला घडला. तिला उठवण्यात आलं. ती गेली हळूहळू चालत. झोपेत ती चालत चालत टेरेसवर गेली. टेरेसवर गेल्यानंतर ती काय बघतीये, सगळ्या बायका बसल्यात, 100-1 बायका असतील आणि सगळ्या रडताय जोरात जोरात, इतक्या जोरात रडतायत, किंचाळतायत, माझं बाळ करून खूप किंचाळतायत. त्याच्यातच तिला तिची मुलगी परत दिसते, ती किंचाळतीये आणि शिजले की काय करू मी आता, असं झालं तिचं. आणि सगळ्यांनी येऊन सगळे असे समोर तिच्या उभे झाले. सगळ्यांनी त्याच प्रोसेसमध्ये की आतड्या फाडलेल्या आहेत, तसं काही त्यांनी पूर्ण असं क्रुएल्टीने असं नखं बिखं काढून फाडलं असेल स्वतःचं बोट आणि ते बेबी बाहेर काढलं आणि ते तिच्या हातात देत आहेत, आमच्या बाळाला वाचव. आणि ती खूप शॉकमध्ये होती. ती परत ब्लॅकआउट जाऊन तिथे बेशुद्ध पडली ती. नंतर तिच्यावर खूप सायकॅट्रिस्ट ट्रीटमेंट झाल्या. अजूनही तिला भास होतात. मग नंतर मग तिचं थोडं फायनान्शियल कंडिशन चांगली झाली, ती आमच्याकडे आली आणि ती सांगत होती हे सगळं. सो मला सांगताना मला वाटलं नाही की बाई एवढं काही असेल, एवढं ठीक आहे. म्हटलं मम्मीचा सिनारिओ पण सेमच, मम्मी काहीतरी बोलत होती, ही पण असं काहीतरी सांगते मला. मी स्वतः जाऊन चेक करते. डेअरिंग, ठीक आहे, मस्ती म्हणतात ॲक्च्युली याला. सो म्हटलं बाई ठीक आहे ना, मी येते तुझ्यासोबत एकदा, आपण बघू ना काय सीन आहे. मी गेली तिच्यासोबत आणि काय माहिती काय रुद्राक्षाची माळ माझ्यासोबत होती आणि भस्म वगैरे सगळं मी सोबत कॅरी केलेलं आणि नर्मदेचं पाणी पण मी कॅरी केलेलं बिकॉज इम्पॉर्टंट आहे ते. सो मी घेऊन गेली सगळं एकदम तयारीतच की भाई आज अमावस्या, आज जायचं आपण, बघू काय होतं. गेली मी. रात्र झाली, मी थांबली. मी पण सेम पेशंट आमचा, मी थांबली त्याच्यासाठी. ठीक आहे. रात्री आम्ही बसलो. म्हणजे मला फुल शिव्या देते की तुला लाज वाटते का, तू चालली आहे काय करते. लाईक ठीक आहे, थांब जरा थांब. मी गेली. ठीक आहे. 12 वाजले. कोण नाही, सगळं आता तिथे कोण नाही, थांबू वगैरे नाही शकत, काहीच नाही. ज्यांचे आहेत बाबा पेशंट ते लोक 1-2 माणूस थांबू शकतात. मी एकाला कन्व्हिन्स केलं की यार मला थांबायचं आहे प्लीज. सो तो रेडी झाला की हा मला कोण नाही तसं, पण तुम्ही थांबा. मी त्याला जेवण दिलं, तो माणूस बोलला ठीक आहे.
गपचूप बसली मी शांत. 12 वाजले. ठीक, नॉर्मल गर्दी होती हॉस्पिटलमध्ये, लोक ट्रीट करतात पेशंट्सना वगैरे. 1:30-2 वाजायला आले. 2 वाजले. म्हटलं अजून तर काय झालं नाही, आपण शांत आहे. म्हटलं ही खोटं बोलत असणार नक्की. 2 वाजल्यानंतर ना 2:30 हळूहळू वाजत होते आणि मी पेंगायला लागले वाजता की ठीक आहे, बघू, काय नाही, जाऊ आता घरी आपण, 2-3 वाजता निघून जाते काय असं करत, कारण की जवळ आहे डिस्टन्स घराचं. मग मी निघायला लागले होते की भाई मी आता उठली आणि निघते. म्हटलं काय नाही होते, मी चालली का आता, तू चल माझ्यासोबत घरी चल. तेवढं आम्हाला जोरात किंचाळी ऐकू आली की कोणतरी खूप जोरात ओरडलं. म्हटलं कुठून आला आवाज नक्की. अगेन द सेम थिंग की भाई ते बेबीवालं जे सेक्शन आहे, डिलिव्हरी रूम, तिथून आवाज ऐकू आले जोरात किंचाळायचे. आम्ही गेलो बघायला काय झालं. आणि जे त्याच्या बाजूलाच ना एक डेड बॉडीचं सेक्शन आहे, बेबीजच्या डेड बॉडीज जे ठेवल्या जातात पुरायच्या आधी. सो आवाज इकडून नव्हता आला, आवाज तिथून येत होता. म्हटलं हे भाई इथे मेलेले लोक आहेत, म्हणजे बेबीज आहेत ते, तिथून कसं काय किंचाळ्याचा आवाज येऊ शकतो. आम्ही मध्ये गेलो, पूर्ण रूम तो साऊंडप्रूफ असतो तसं, पण गेल्यानंतर सगळे दिसलं आम्हाला की बाबा छोट्या मुलांच्या डेड बॉडीज ना ब्लू वगैरे झाल्यात, लिटरली त्यांना तसं ठेवलेलं आहे. कोणाचं तर पॅरेंट्स पण नाही माहिती, कोणाचे आईवडील मेलेत, असेच पोरं पडलेले आहेत, अंतिम संस्कार करायला कोण नाही तिथे. सो आणि अचानक काय झालं, एक बाळ उभं राहिलं रे क्रिबमध्ये, ते उभं राहिलं आणि ते डेड आहे हे आम्हाला माहिती आहे. पण मला असं वाटलं की यार त्याचं आत्ताच झालं असेल, लोकांना कन्फ्युजन झालं असेल म्हणून ते हे असेल. पण माझं हे नाही पेटलं डोक्यात की तो न्यू बॉर्न बेबी उभा कसा राहू शकतो. मी एकदम तिला बोलली अगं नाही, डॉक्टरला सांग असं करत. आणि अचानक ते उभं राहिलं, धडकून खाली पडलं. मग मला हे झालं, मी घाबरली. म्हटलं भाई कुछ तो गडबड आहे अभी. आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो. म्हटलं आता नाही जायचं आतमध्ये, मला बाहेरचं. मी जप चालू केलं एकदम, जय श्रीराम काय करत, आणि लगे हनुमान चालीसा वगैरे लावलं आम्ही. त्याच्यानंतर बाहेर आलो आणि जो कॉरिडोर आहे ना तिथे रक्त पडलंय, थोडं असं रक्त थेंब पडलं, जसं काही कोणी आता इथून काहीतरी घेऊन गेलं आणि रक्त पडलं टाईप्स. आणि मग म्हटलं हे काय आता नवीन. म्हटलं मग टेरेसवर चलतो आता, मे बी हे टेरेसवरच जात आहे. आणि गेलो तर ते ब्लड स्टेन टेरेसवरपर्यंत जात होते. आम्ही गेलो वरती, कोण नव्हतं, पूर्ण सायलेंट. ठीक आहे, मग मी शांतपणे बसली. म्हटलं बाई ठीक आहे आता घरी जाते मी, मला नाही राहायचं इथे. ती बोलली ठीक आहे, काही झालं नाही. आणि आम्ही फक्त असं फिरलो रे, कोपऱ्यात 2-3 बायका एकत्र लाईनीमध्ये दिसल्या. त्यांची परछाई दिसत होती, त्यांचा फेस नव्हता दिसत. ठीक आहे, आणि त्या आमच्याकडे येत आहेत हळूहळू चालत, आवाज काढत, एकदम विचित्र आवाज, कुत्रा कसा विवळतो तसे आवाज. ठीक आहे, आणि खाली बिल्डिंगच्या कुत्रे भुकतायत जोरात. आता पण भुकतायत ॲक्च्युली. सो तिथे जोरात. आणि मला माहिती आहे की बाई कुत्रे मुकायला लागले म्हणजे इट्स अ साईन, त्यांना दिसतं, त्यांना सेन्स होतं एनर्जी वगैरे. मी माळ काढली वगैरे, नर्मदेचं पाणी माझ्या हातात होतं, पॉकेटमध्ये काढलं, असं हातात घेतलं आणि मी मंत्र म्हणायला चालू केलं तिथं बगलामुखी एकदम हे. सो त्याच्यानंतर त्यांचा आवाज थांबला 2 मिनटं. मग मी थांबली परत, आणि 2 मिनटाचं फक्त मी असं ब्लिंक केलं रे आईज. त्या माझ्या इथपर्यंत मी बघितलंय. ती कोण होती काय होती मला माहीत नाही, पण तिचा फेस खूप स्केअरी होता. म्हणजे तिचे डोळेच नाही आहेत, पूर्ण खोबण्याखाली आहेत, फेसवर बर्न मार्क्स आहेत, केस आहेत, उडत आहेत तिचे केस. ठीक आहे, आणि ब्लॅक साडी आहे अशी नॉर्मल. आणि ती इथपर्यंत आली आणि ती किंचाळली, तिला दात पण नव्हते. म्हटलं बाई हे अलग ही सीन आहे. मी बेशुद्ध होणार होते डायरेक्टली. म्हटलं अब तो कुछ तो करना पडेगा. मग त्याच्यानंतर मी शांतपणे बसली, तरी तिथे बसून घेतलं मी डायरेक्ट. बिंचाळून झालं, ओरडून झालं, माझं सगळं करून झालं, बिकॉज भीती वाटणारच एवढं सगळं झाल्यानंतर. सो ते बाईने मला सावरलं, तरी तिला तिची मुलगी परत दिसली त्या प्रोसेसमध्येच. त्या बायका इथं, ती एक माझ्याशी डील करते, एक तिच्याशी डील करते. सो त्या भरपूर लेडीज समोर आलेल्या आहेत आणि काहीच नाही कळत आणि त्या ओरडत आहेत. आणि त्याच्यानंतर तिची मुलगी आली, ती बोलली आम्हाला इथून मुक्तता पाहिजे, आम्ही मुक्त नाही झालो इथून ना, काही आमच्या बेबीजला काही झालं आहे किंवा आम्हाला मुक्ती पाहिजे, आमच्या इच्छा राहून गेलेल्या आहेत काय, असं तिला ती बोलली. ठीक आहे, त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो.
हम्म. हे सगळं झाल्यानंतर मी बेशुद्ध पडली शेवटी. ठीक आहे, माझ्याने झालंच नाही ते. सो त्याच्यानंतर मग ती मला घरी घेऊन आली ती बाई. मग घरी आल्यानंतर मी शांत बसले तरी मला भास व्हायचे की माझ्या आजूबाजूला कोणीतरी आहे. तिलाही भास व्हायचे. झोपू नाही शकत आहे मी. रात्री झोपलं मला असं वाटायचं की इथून बाळ चाललंय. इतकं डेंजर. सो फायनली मी परत गेले भाई नलखेडाला. मी हवन बिवन केलं. त्याच्यानंतर ते रिलीफ भेटलं मला. बट ती प्लेस हॉन्टेड आहे. भयंकर हॉन्टेड आहे ती प्लेस. सो हे सगळ्यांना माहिती असतं वरती जाणं अलाउड नाही आहे आता. मग त्यांनी मी हॉस्पिटलवाल्यांना सांगितलं की माझी असा असा सीन आहे. सो मग त्यांनी आता टेरेसच्या इथे रात्री ते लोक जाळ्या मारून ठेवतात की वरती कोणी जाऊ नये म्हणून. पण तरी ज्यांना जायचं असेल ते जाऊन बघू शकतात की ती काय सीन आहे. कोणाला असं असतं ना की आम्हाला बघायचं आहे पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज काय असतं असं असतं. सो यू कॅन गो अँड रिसर्च. तुम्हाला दिसेल भाई. ज्याला नाही भरोसा ना त्याने जायचं गपचूप. त्याला भरोसा होईल. सो तो हा एक इन्सिडेंट होता घाटकोपर मधला. घाटकोपरला. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे. तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.